नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपले चॅनलवर। आज जी आपली कथा आहे ती अरेंज मॅरेजवर आधारित आहे। लग्न तर ठरतंय, पण मनात जर करायचे विचार असतील तर काय होतं? अशीच कायशी रंजक गोष्ट आहे सायली आणि ऋषिकेशची। ऋषिकेशला सायली पसंत तर आली आहे, पण सध्या त्याला लग्न करायचं नाही, कारण त्याला त्याचं लॉ शिक्षण पूर्ण करायचं आणि त्यासाठी त्याला अजून 2 वर्षे थांबायचे आहे। पण मग सायलीच्या घरचे इतक्या वेळ थांबतील का? आणि स्वतः सायलीला ऋषिकेश पसंत पडलाय का? हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण कथेला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्रायबर केलं नसेल तर लगेच खाली दिलेल्या सबस्क्रायबर बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढचा भाग तुम्ही अजिबात मिस करणार नाही। चला तर मग आता कथेला सुरुवात करूया। लग्नाचे क्षण हे प्रत्येकाच्याच आयुष्यातील अतिशय सुंदर आणि संस्मरणीय क्षण असतात। हेच सुखद क्षण शब्दात मांडण्याचा आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी आज एक छोटासा प्रयत्न करत आहे। मी पहिल्यांदाच लिहित असल्यामुळे माझ्याकडून काही चुका झाल्यास नक्की सांगा आणि मला माफ करा। सायली एका अत्यंत साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाची मोठी झाली। तिचे वडील जिल्हा परिषद रुग्णालयात स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत होते, तर तिची आई गृहिणी होती। सायलीला स्वप्नील नावाचा एक मोठा भाऊ होता। तो त्याच्या मामा मामी आणि आजी आजोबासोबत राहत असे, कारण सायलीच्या वडिलांचा पगार दोन्ही मुलांचा सांभाळ व शिक्षण एकत्र करता येईल इतका नव्हता। अशा बिकट परिस्थितीतही सायलीने जिद्दीने आपले 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले। तिचे शिक्षण संपताच घरातल्यांनी नेहमीच्या रीतीप्रमाणे तिच्या लग्नासाठी मुलगा शोधायला सुरुवात केली। एक दिवस सायलीची आजी, तिच्या आईची आई, खूप आजारी पडते। आजीला पुण्यातल्या KEM हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तेव्हा सायली तिच्या आजीसोबत थांबली होती। त्याच हॉस्पिटलमध्ये सायलीच्या आईची चुलती काम करत होती। तिने जेव्हा सायलीला हॉस्पिटलमध्ये पाहिले तेव्हा ती सायलीच्या रूपाने प्रभावित झाली। सायली दिसायला सुंदर, गव्हाळ रंगाची, काळेभोर डोळे असलेली, मध्यम उंचीची आणि सडपातळ बांधीची होती। तिचे काळेभोर केस थेट गुडघ्यापर्यंत लांब होते। ती अत्यंत देखणी दिसत होती। त्याच वेळी सायलीच्या आईच्या चुलतीने तिच्यासाठी एक स्थळ सुचवले। मुलाचे नाव ऋषिकेश जोशी होते, जो कंस्ट्रक्शन क्षेत्रात बिल्डर लाईनमध्ये ॲसिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत होता। तो सुद्धा दिसायला छान, सावळा रंग, मोठे डोळे आणि डोळ्यावर चष्मा असलेला युवक होता। त्याची उंची चांगली होती आणि शरीरयष्टी मध्यम होती। त्याचा स्वभाव थोडा कडक होता आणि त्याच्या चेहऱ्यावर फारसे हसू नसायचे। थोडक्यात सांगायचे तर तो हसण्याच्या बाबतीत जरा कंजूस होता, पण मनाचा मात्र खूप मोठा होता। यापूर्वी सायलीला 4-5 स्थळे आली होती। मुलाकडच्या लोकांकडून होकार यायचा, पण सायलीला मात्र मुलगा पसंत पडत नसे। दरम्यान ऋषिकेश आणि त्याचे कुटुंबीय सायलीला पाहण्यासाठी तिच्या घरी आले। नेहमीप्रमाणे कांदे पोह्याचा कार्यक्रम झाला। या प्रसंगी सायलीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती। तिचे केस लांबसडक असल्याने तिने साधीशी एक आंबाडा किंवा वेणी घातली होती। तिने कोणताही मेकअप केला नव्हता। मुळात तिला मेकअप करायला आवडत नसल्यामुळे ती नेहमी साधी आणि साचेबद्ध राहायची। त्या दिवशीही तिने नेहमीप्रमाणेच साधा लूक ठेवला होता, तरीही ती अतिशय सुंदर दिसत होती। ऋषिकेशने तिला पाहताच क्षणी ती त्याला मनापासून पसंत पडली आणि ऋषिकेशच्या आईलाही तिला पसंत तर केले, पण ऋषिकेशला लगेच लग्न बंधनात अडकायचे नव्हते। त्याला त्याचे कायद्याचे शिक्षण लॉ पुढे सुरू ठेवायचे होते। याच कारणामुळे त्याला अजून 1-2 वर्षे तरी थांबायचे होते। सायली आणि ऋषिकेशच्या लग्नाची बोलणी पुढे सरकते। ती तिथेच थांबते आणि
आणि सायलीला देखील ऋषिकेश आवडतो की नाही हे आपण पुढील भागात पाहूया.